हॅलो, गुड मॉर्निंग अश्विनी. गुड मॉर्निंग सर. अश्विनी, काही इश्यू आतापर्यंत झालेल्या सेशन मध्ये? नाही सर, हा सिस्टम आहे. 2 मिनिट वेट करू आणि स्टार्ट करू. हा चालेल. गुड मॉर्निंग नितीन. हाय सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नितीन, काही कशी डाऊट? आहे तब्येत सर आता? तब्येत चांगली रे. ओके. हम्म. कसं ते सवय लागली होती घरून काम करायची. ओके. ऑफिसला बोलवलं काय काय? स्विच केलं ना, स्विच केल्यानंतर आता हे डेली ऑफिस आहे. ओके. पहिले 3 महिने का डेली आहे? नाही, डेलीच ऑफिस आहे इकडे. ओके. जवळ असेल तर ठीक आहे, नाही लांब असेल तर हेक्टिक होतंय ट्रॅव्हलिंग. असं फार नाही लांब, जवळ 1 तास लागतो जायला, 1 तास यायला. पण ती सवय नव्हती ना आता. वर्ष झालं घरूनच करायची सवय होती. प्ले राईट मध्ये स्विच केलं की सर आपण सेलेनियम वरतीच? बरं, रेस्ट एश्युर्ड वर सेलेनियम वरच. रेस्ट एपीआय वर तिथं आता बघू काय करायला भेटलं तर पुढे आता फ्युचर मध्ये. ते म्हणलेत काही पीओसी वगैरे देऊ म्हणून प्ले राईट साठी. काय होतं कधी कधी ते मॅन्युअल वरती काम करायला होतं, ते ऑटोमेशनचा विषयच येत नाही मध्ये कधी कधी काही टीम्सला. म्हणजे मी स्वतः अनुभवतोय कधी कधी ते. नाही, आता मला ते आणखी आणखी काय मला त्यांनी हे केलं नाहीये प्रोजेक्ट वर. आता करतील हळूहळू, केटी वगैरे स्टार्ट करतील. पण ऑटोमेशन साठीच घेतलेलं. विचारलं मी 3-4 वेळेस त्यांना, कन्फर्म केलं की मला कशासाठी, रेस्ट एपीआय साठीच घेतलेलं आहे त्यांनी. ओके. इंटरव्ह्यू मध्ये पण तेच झालं. रेस्टचाच इंटरव्ह्यू घेतला त्यांनी, रेस्ट एश्युर्डचा. आणि मला हे ऍक्च्युली ना, मी काम केलेलं नाही रेस्ट एश्युर्ड. आणि मला ते आपण म्हणजे हेच केलेलं आहे, फक्त लर्निंगच केलेलं आहे. रेस्ट एपीआय काय आहे, काय नाही. शिकायला तर मिळेल सर, काही प्रॉब्लेम हा. नाही. आणि तुम्हाला येते ते ऑलरेडी. नाही, तेच ना, काम ऍक्च्युअल आपण जे शिकलेलो आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्रेमवर्क कसं स्ट्रक्चर असतं, काय असतं, काय नाही. पण ऍक्च्युअल काम करणं आणि नॉलेज असणं, ह्या दोन्ही गोष्टीत फार फरक आहे. येस येस. हा, मग ते आता आयडिया येईल एक्झॅक्टली की कसं काम आहे, काय नाही, कसं फ्रेमवर्क असतं, काय त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट द सेशन. सो सिस्टीमला कुणी जॉईन केले दोघांपैकी तुम्ही लॅपटॉप? टुडे वी वॉन्ट टू सी वन थिंग की आपल्याला. केलेलं आहे मी सर, मला 1-2 मिनिट वेळ द्या फक्त. येस येस प्लीज. कारण आपल्याला काय करायचं की वी वॉन्ट टू सी व्हॉट एव्हर द टेस्ट वी हॅव डेव्हलप्ड, वी वॉन्ट ओके. टू डिप्लॉय ऑन CI/CD. म्हणजे जेनकिन्स वर आपल्याला बघायचं की हाऊ वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट आवर स्क्रिप्ट ऑन द जेनकिन्स सर्व्हर. जेनकिन्स वर कसं, मग तेच आपल्याला बघायचं. जेनकिन्स इन्स्टॉल करायचंय. जेनकिन्स इन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्याला स्क्रिप्ट जे आहे ते आपल्या त्याच्यावर डिप्लॉय करायचे CI/CD. So, just I'm going to share my screen first. सो आता सपोज आपल्याला काय करायचे, तर आपल्याला जे स्क्रिप्ट आहेत आपल्या स्क्रिप्ट आपल्याला डिप्लॉय करायच्यात जेनकिन्स पाईपलाईनवर. आणि तिथून म्हणजे तर हे कशासाठी, जेनकिन्स कशासाठी लागतं, किंवा CI/CD जे म्हणतो, कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, हे कशासाठी लागतं.
सो आता बघा आपण काय करतो इनिशियली आपण आपल्याला स्क्रिप्ट सांगितलं डेव्हलप करायला. तर आपण काय करायला लागलो तर आपल्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्या आपण आपल्या लोकलवर म्हणजे लोकल मशीनवरच आपलं जो जिथं हे आहे प्रोजेक्ट आहे तिथं आपण स्क्रिप्ट काय करतो तर डेव्हलप करतो. म्हणजे आता सपोज हे कन्सिडर करा धिस इज द फ्रेमवर्क. हे एक फ्रेमवर्क आहे. हे आपल्या मशीनवर आहे. सो तिथेच आपण आपली स्क्रिप्ट काय करायला लागलो, ती एक रिक्वायरमेंट आली. त्यानुसार आपण एक पेज क्रिएट केलं. त्याच्यासाठी एक टेस्ट क्रिएट केली. ती स्क्रिप्ट आपण डेव्हलप केली. आता ते स्क्रिप्ट आपल्याला काय करायचं, त्यानंतर ती स्क्रिप्ट आपलं जे मेन फ्रेमवर्क असेल, म्हणजे हे जे फ्रेमवर्क आहे ते आपल्या लोकल मशीनवर आहे. पण आपला कोड काय आपल्या लोकल मशीनवर नसतो. आपला कोड आपण ज्यावेळेस आपलं काम होतं, त्यासाठी आपण काय करतो, ते प्रोसेस फॉलो करतो. ते स्टँडर्ड प्रोसेस आहे. एक आपला पी-आर म्हणजे पुल रिक्वेस्ट रेज करतो. ते आपला जो कोणी मॅनेजर असेल, ज्याला आपण रिपोर्टिंग करतो, त्याला आपण रिव्ह्यू करण्यासाठी पाठवतो. तो रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू केल्यानंतर तो कोड आपला काय केला जातो, मर्ज केला जातो. म्हणजे आपण आपलं हे जे काही रेपो आहे, जो काही कोड आहे, तो आपण काय करतो, ते एक GitHub असेल, म्हणजे जे प्लॅटफॉर्म आहेत, जिथं आपला सेंट्रलाइज कोड सगळ्या डेव्हलपर्स म्हणजे सगळे टेस्टर असतील, डेव्हलपर असतील, त्यांचा कोड त्या रेपोवर काय असतो, डिप्लॉय केलेला असतो. सो ती प्रोसेस पण आपल्याला बघायची हाऊ वी आर गोइंग टू बी डू दॅट पर्टिक्युलर प्रोसेस. सो GitHubवर आपला कोड सगळ्यांचा कोड कुठं असतो? GitHubवर. मग त्या GitHubमध्ये गिटअप मधून आपल्याला काय करतो तर आपण डेली बेसिसवर आपले जे काही सूट आहेत, सॅनिटी सूट असेल, स्मोक सूट असेल, रिग्रेशन सूट असेल, तो आपण डेली बेसिसवर काय करत असतो ते एक्झिक्यूट करत असतो. एक्झिक्यूट करतो तो आपल्या लोकलवर राहून करत नाही आपण. आपण कुठून करतो तर आपल्या मग ते जे गिटहब आहे ते गिटहब आपण इंटिग्रेट केलेलं असतं CI/CD सर्व्हर सोबत. CI/CD सर्व्हर आता डिफरंट डिफरंट Azureचं आहे. Azure क्लाउड्सवर आपण करू शकतो. किंवा GitHubमध्ये GitHub Actions सुद्धा आता क्लाउड आहे. तिथं पण आपण डिप्लॉय करू शकतो. किंवा हे Jenkins सर्व्हर जसं की आपण Jenkins म्हणतो. सो मोस्टली बऱ्याच जणांना माहिती आहे की Jenkins इज द प्लॅटफॉर्म वेअर वी आर गोइंग टू बी एक्झिक्यूट आवर स्क्रिप्ट्स ऑन. मग आता ह्या स्क्रिप्ट्स आपल्याला एक्झिक्यूट करायच्या त्या डिफरंट डिफरंट प्लॅटफॉर्मवर Azureवर असतील किंवा GitHub Actionsवर असतील किंवा Jenkinsवर असतील. तर ह्या स्क्रिप्ट्स कशा डेव्हलप करायच्या म्हणजे कशा डिप्लॉय करायच्या तिथं कसं आपण एक्झिक्यूट करणार. सो आपल्याला जर सपोज आता तर पहिल्यांदा काय असतं तर ते सर्व्हरचं सेटअप आपल्याला करावं लागतं. मग सर्व्हरचं सेटअप सपोज आता मला सर्व्हरचं सेटअप करायचं जेनकिन्सच्या सर्व्हरचं सेटअप करायचं तर एक तर आपल्याला काय करावं लागेल एक पर्टिक्युलरली एक रिमोट मशीन लागेल त्याच्यावर आपल्याला ते सर्व्हर इन्स्टॉल करावं लागेल. आता कन्सिडर करू इथं आपल्याकडे काही रिमोट मशीन नाहीये. सो आपण वी आर गोइंग टू बी क्रिएट जेनकिन्स सर्व्हर इन अवर लोकल मशीन. आपल्याला कुठे इन्स्टॉल करायचे ते आपल्या लोकल मशीनवर इन्स्टॉल करायचे. सो त्याच्यासाठी आपल्याला स्टेप्स बघायच्या. सो हाऊ वी आर गोइंग टू बी create Jenkins server in our local machine. I think Nitin, your system is ready now. Hello. येस, जस्ट 1 मिनिट अगेन So, हँग पडतंय. हा, झालंय रेडी. ठीक आहे. Could you share your screen? कारण आपल्याला फ्रेश पहिल्यापासून फर्स्ट स्टेप पासून बघता येईल कारण आता माझ्याकडे काय केलेलं आहे मी शिकवायचे म्हणून ऑलरेडी काल एन्व्हायरमेंट वगैरे सगळं रेडी केलेलं. मग रेडी केलं म्हणजे त्याच्यानंतर परत आता डबल इन्स्टॉल करता येत नाही. इन्स्टॉल करता शेअरिंग माय स्क्रीन सर. ओके ओके. Could you share? येस, नाउ विजिबल. Yes. ओके. फ्लॅट ऑटोमेशन. ओके, असू दे. ते राहू दे काही इश्यू नाहीये त्याचं जे आहे कोणता असेल तर चालेल. हा काही अडचण नाही. कंट्रोल. ओके ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं इथं वी वॉन्ट टू इन्स्टॉल द आपल्याला CI/CD इन्स्टॉल करायचं आपल्याला एन्व्हायरमेंट तयार करायचे पहिल्यांदा जिथे Okay. की आपल्याला स्क्रिप्ट आपल्या काय करायचे डिप्लॉय करायचे रन करायचे. सो आपल्याला आता डिफरंट डिफरंट आहेत GitHub Actions नावाचं आहे जिथं पण आपण स्क्रिप्ट डिप्लॉय करू शकतो.
Azureचं डेव्हऑप्स आहे तिथं पण आपण आपल्या स्क्रिप्ट डिप्लॉय करू शकतो किंवा हे जेनकिन्स आहे जे मोस्टली बऱ्यापैकी कंपन्या जेनकिन्सवर यूज करतात डिप्लॉयमेंट म्हणजे आपलं एक्झिक्युशन करण्यासाठी. सो मग आपण इथं काय करायचं होतं आपल्याला जेनकिन्स इन्स्टॉल करायचंय. सो जस्ट आपल्याला जेनकिन्स काय करावं लागेल पहिल्यांदा डाउनलोड करावं लागेल. सो वी नीड टू डाउनलोड अँड इन्स्टॉल द जेनकिन्स. आपल्याला कशासाठी जेनकिन्स करायचे तर विंडोज 11च आहे ना राईट? नाही सर 10 आहे माझ्याकडे 11 नाही इन्स्टॉल. ओके. सो विंडोज 10चा तर सपोर्ट आता संपत आलेला आहे. हा ते स्विच करणार आहे लॅपटॉप आता. ओके. आता सो आपले आपण क्लासेस चालू आहे त्याच्यामुळे मी ठेवलंय त्याला. ठीक आहे. सो आता सपोज आपल्याला हे जेनकिन्स काय करायचंय डाउनलोड करायचे. सो डाउनलोड अँड डिप्लॉय वर मी इथे गेलो. सो हिअर वी कॅन सी इथं बघू शकतो आपण हे जे आहे स्टेबल आणि कंटिन्युअसली लेटेस्ट व्हर्जन येत असतात. सो आपल्याला कुठलं पाहिजे जर स्टेबल पाहिजे असेल तर आपण काय करतो स्टेबल वर इथं जाऊन काय करतो डाउनलोड करतो. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट त्यांनी डिफरंट डिफरंट प्लॅटफॉर्म जसं तुम्हाला कुबरनेटिव्ह वर पाहिजे डॉकर म्हणजे जे डॉकर कुबरनेटिव्ह जे डिफरंट डिफरंट डिप्लॉयमेंटचे प्लॅटफॉर्म आहेत किंवा इथे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम्स पण त्यांनी दिलेले आहेत. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट रेड हॅटच्या लिनक्स साठी पाहिजे फेडोरासाठी पाहिजे विंडोज साठी पाहिजे कशासाठी पाहिजे. सो आपण इथं आपल्याला पाहिजे विंडोज साठी. सो मी त्याच्यावर क्लिक केलं आपण काय केलं विंडोजवर इथं क्लिक केलं. सो एक सेकंड सर. ओके. सो हिअर वी कॅन सी दॅट आपण बघू शकतो तिथं काय चालू झालेलं आहे जेनकिन्स डॉट MSI जी फाईल आहे ही काय होतीये इथं जस्ट दे आर गोइंग टू बी 89 MB चा म्हणजे 90 MB चा अप्रॉक्सिमेटली काय आहे इन्स्टॉलर फाईल आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट तर त्याच्यावर आता वी आर गोइंग टू बी क्लिक. सो आपल्याला ती फाईल आता काय होईल रन होईल इन्स्टॉलरची जी फाईल आहे ती काय होती वी कॅन सी दॅट इन्स्टॉलर रन व्हायला लागलाय. सो वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन टू द नेक्स्ट आता जस्ट एक प्री रिक्विसाइट मला सांगशील जेडीके कुठला आहे इन्स्टॉल तुझ्या मशीनवर. सर पाहावं जस्ट लागेल सर. आय डोंट नो. वी आर गोइंग टू बी सी दॅट. सो आपण इथं काय करायला लागलो जावा हायफन व्हर्जन चेक करतोय जावाचं व्हर्जन का नाही दाखवत आहे. जस्ट अ मिनिट वी कॅन सी वन मोर थिंग. आपण प्रोग्राम फाइल्स मध्ये जाऊ सी मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये हिअर वी कॅन जावा ओके जेडीके 1.8 आहे. सो आपल्याला ओके सो आपल्याला काय लागेल जेडीके 17 और जेडीके 21 याच्या हे दोनच हे जे लेटेस्ट जेनकिन्स आता आपण डाउनलोड केलेलं आहे त्याला आयदर 17 सपोर्ट करतं किंवा 21 सपोर्ट करतं. सो ओके. आपल्याला तो जेडीके आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा हे इन्स्टॉल आपण करायला लागलो राईट वी आर गोइंग टू बी वी आर इन्स्टॉलिंग हे आपलं प्रोग्रेस मध्ये आहे. पण आपल्याला ते जेडीके काय करावं लागेल आपल्याला आधी प्री रिक्विसाइट काय आहे ती प्री रिक्विसाइट आहे हे लक्षात घ्या. सो जस्ट वी आर गोइंग टू बी हिअर वी कॅन डू वन मोर थिंग डाउनलोड काय करायचं आपल्याला जेडीके. जावा जेडीके किंवा जावा जस्ट वी आर गोइंग टू बी डाउनलोड जावावर जाऊ आपण आणि जावामध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट व्हर्जन्स इथं बघायला भेटतील गेल्यानंतर इथं डाउनलोड जावावर आपण जाऊ त्यावेळेस हिअर वी कॅन सी द डिफरंट डिफरंट व्हर्जन्स ऑल्सो. ह्या साईडला जाऊ ओरॅकलच्या सो आपल्याला इथे बघू शकतो आपण जावा कुठला आहे 24 आहे 17 आहे अँड अर्लियर व्हर्जन्स आर ऑल्सो अवेलेबल. सो आपल्याला कुठलं पाहिजे आपण घ्यायला लागलो तर 21 21 मध्ये कुठल्या पाहिजे कशासाठी पाहिजे आपल्याला विंडोज. विंडोज साठी पाहिजे. सो जस्ट वी आर गोइंग टू बी x64 इन्स्टॉलर जे आहे ह्याच्यावर मी काय करतोय क्लिक करतोय. सो हिअर वी कॅन सी दॅट जेडीके पण काय झालेलं आहे इथं स्टार्ट झालेलं आहे. सो म्हणजे प्री रिक्विसाइट आहे. सो आपल्याला कारण जर आपण डिरेक्टली आता इन्स्टॉल केलं असतं आपलं जेनकिन्स इन्स्टॉल केलं आणि आपण रन करायला लागलो तर ते अप झालं नसतं सर्व्हर
ज्या कुठल्या पोर्टवर आपण सांगितलं की आपल्याला हे जेनकिन्स अप करायचे. सो दॅट जर त्याला सपोर्टिव्ह म्हणजे प्रिरिक्विसाइटच त्याला मॅच होत नसेल तर त्या केसमध्ये ते अप होत नाही. मग आपल्याला मग त्यानंतर सांगते की नाही तुम्हाला तुमच्याकडं तुमच्या मशीनवर JDK 1.8 आहे. तुम्हाला JDK हायर व्हर्जन लागेल, 17 लागेल किंवा 21 लागेल. सो आता जे पुढचे जे आहेत, आता बघा आपण बघतोय तिथं JDK 24 पण आलंय, 23 पण आहे. पण ते सपोर्ट करत नाहीत त्या व्हर्जनला. सो आयदर 21 सपोर्ट करतं किंवा 17 सपोर्ट करतं. जे आपण लेटेस्ट JDK हे इन्स्टॉल करतोय आपण. Okay, so just here we are going to be click on to the install. So आपण जावा आधी आपण इन्स्टॉल करून घेऊ. 21 जे व्हर्जन आहे त्याला जावाला आणि त्यानंतर आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल वगैरे पण त्याचे सेट करून घ्यायचे. वी आर गोइंग टू बी सेट द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल अँड एव्हरीथिंग फॉर दॅट. So आपण Preference. so just we are going to be first of all we are going to be install the जावा. पहिल्यांदा जावा इन्स्टॉल करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण जेनकिन्स कडे जाऊ. सो जस्ट वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन टू द नेक्स्ट. असं आपण बघू शकतो जावा प्रोग्राम फाइल्स मध्ये जावा मध्ये आता JDK 21 नावाचं फोल्डर क्रिएट होतं. So it will take couple of seconds, couple of minutes. अरे काय होतंय? It will take का some time. सपोर्ट करत नाहीये? 64 बीट आहे ना? आय गेस डिव्हाइस कुठलं आहे तुझं? 32 बिट आहे काय? 32 बीट आय गेस. हा हा येस सर. किंवा विंडोज 11 वरती आपल्या कोणी कलिग असेल तर मे बी वी कॅन डू. आहे कुणाकडे विंडोज 11 आता? एनिवन जॉईन्ड विथ द डिव्हाइस? ओल्ड व्हर्जन आहे. नाही होत आहे आपलं. ओके 64 आहे. हा 64 बिटच आहे. ओके सो आपण इथे बघू शकतो आपलं काय झालेलं आहे सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. ओके सो जस्ट वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन क्लोज. सो आता आपण इथे जाऊन लगेच इमिडिएटली हायफन जावा हायफन व्हर्जन केलं तर आपल्याला स्टील भेटणार नाहीये. कारण आपल्याला काय करावं लागेल त्याचा पाथ पण काय करावं लागेल एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करावे लागतील. सो जस्ट वी गो हिअर एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स
सो एन्व्हायरमेंट एडिट सिस्टम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आपल्याला इथं ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यावर जायचं, क्लिक करायचं अँड वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन टू द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टीमचे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करायचे. जसं की आता इथे जे जावाचा पाथ जो आहे, इथं काय दिसतंय, प्रोग्राम फाईल्स मध्ये JDK 1.8 आहे. सो तो नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? सो वी आर गोइंग टू 21 पाहिजे. सो त्याच्यामुळे आपण ब्राउज डिरेक्टरी करतोय. सो ब्राउज डिरेक्टरी मध्ये दिस डिव्हाइस, सी ड्राईव्ह मध्ये जावा फोल्डर मध्ये प्रोग्राम फाईल्स मध्ये ना? सॉरी, प्रोग्राम फाईल्स जावा मध्ये तुम्हाला कुठलं पाहिजे? JDK 21. सो आपण JDK 21 इथं घेतलेलं आहे. हा झाला जावा अंडरस्कोर होमचा पाथ. आपल्याला तसंच पाथ आपल्याला ह्या पाथ फोल्डर जो आहे इथं खाली त्याच्यामध्ये सुद्धा सेट करावा लागतो, पण त्याच्यामध्ये बिनचा पाथ आपल्याला द्यायचा आहे. सो एडिट मध्ये चाललो मी. जर इथं आपण बघितलं जावाचा पाथ कुठं सेट केलेला आहे का? ओके, इथं नाही सेट केलं. वी कॅन नॉट सी एनी पाथ फॉर द जावा पाथ इथे दिलेलं आहे, बट वी आर गोइंग टू बी remove that path and I am going to be create a Okay. new. सो न्यू मध्ये मी ब्राउज करतोय. ब्राउज मध्ये दिस PC अगेन. आता आपल्याला इथे काय करायचं, बिन पर्यंत द्यायचं आहे. सो त्याच्यामध्ये जे बिन नावाचं फोल्डर होतं तो JDK 21 मध्ये तिथपर्यंतचा पाथ आपल्याला काय करायचं द्यायचंय. सो जस्ट प्रोग्राम फाईल्स मध्ये गेलो, जावा मध्ये गेलो, JDK 21 मध्ये गेलो आणि इथं आपण काय करायला लागलो, बिन फोल्डरचा पाथ इथं दिलेला आहे. सो हिअर वी कॅन सी दॅट पाथ. सो आपण ओके केलं. ओके ओके आणि आता जाऊन आपण जस्ट वी आर गोइंग टू बी, मी कमांड प्रॉम्प्ट ओपन करतोय अँड वी आर गोइंग टू बी सी दॅट सक्सेसफुली आपल्याला जावा भेटतंय का तिथं. व्हर्जन जावाचं व्हर्जन जर आपण बघितलं, we can see that they are fetching and Yes. we can see that successfully Java 21 आपलं काय झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू बी, आता जे आपलं म्हणजे सेटअप चालू आहे तो कंटिन्यू करूत आपण जेनकिन्सचा. प्रोग्राम फाईल्स मध्ये जेनकिन्स काय व्हायला लागले, इन्स्टॉल व्हायला लागले. सो आता इथं रन ॲज अ लोकल, तर तुम्हाला इथे काय करायचंय, तर टेस्ट क्रेडेन्शियल्स तो इथं विचारतोय तुम्हाला. सो जस्ट आय एम गोइंग टू बी यूज अकाउंटला मी इथं द्यायला लागलो ऍडमिन आणि पासवर्ड पण मी देतोय टेम्पररी. आय एम गोइंग टू बी गिव्ह द सेम ऍडमिनच इथं काय केलेलं आहे, दिलेलं आहे. किंवा मी इथे म्हणतोय रन ॲज अ लोकल सिस्टीम नॉट रिकमेंडेड. ह्याला काय केलं मी, काही नो क्रेडेन्शियल्स राईट नाव. जस्ट आय एम गोइंग टू बी, कुठल्या पोर्टवर तुम्हाला लॉन्च करायचे तिथे पोर्ट नंबर दिलेला आहे. सो पोर्ट कुठलं दिलं घेतलेलं आहे डिफॉल्ट त्याने, 8080. तुम्हाला कुठलं द्यायचं ते देऊ शकतात तुम्ही, 9090, 8088. सो कुठलाही पोर्ट आपल्याला इथे पाहिजे ते आपण देऊ शकतो. सो जस्ट आपण इथे केलं टेस्ट, तर आहे ते पोर्ट रिकामं, तर त्याच्यामुळे त्यानं ओके केलं. देन वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन नेक्स्ट. सो जेडीके कुठला पाहिजे, तर त्याचा पाथ आपल्याला तो इथे बघा, आपण बघू शकतो तिथे. जस्ट हिअर यू कॅन सी दॅट. कुठलं पाहिजे जेडीके त्याला, 17 or 21. ओके. 17 or 21. सो त्याच्यामुळेच आपण काय केलेलं आहे इथं, वी आर गोइंग टू बी हे चेंज करून घेतलं आपण. सो त्याच्यामुळे आपण इथं चाललो जावामध्ये घेतलं JDK 21. सो JDK 21 चा पाथ सेट केला आपण इथं आणि वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन नेक्स्ट, देन क्लिक ऑन नेक्स्ट अँड वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन इन्स्टॉल बटन. सो आता आपण बघू शकतो ते काय व्हायला लागले, इन्स्टॉलेशन स्टार्ट झालेलं आहे. कशाचं, जेनकिन्स सर्व्हरचं इन्स्टॉलेशन स्टार्ट झालेलं आहे.
हे आता आपण आपल्या लोकलवर हे डिप्लॉय कुठे करायला लागलो तर आपल्या लोकल मशीनवरच हे सर्व्हर हे डिफॉल्ट ऍक्च्युली ज्यावेळेस आपण काम करत असतो ते पर्टिक्युलरली एखादी एक सेपरेट मशीन आपले ऑर्गनायझेशन काय करते सेपरेट क्लाउड बेस्ड मशीनवर हे काय केलेलं असतं इन्स्टॉल केलेलं असतं आणि त्या आयपी वर आपल्याला आपण तो आयपी यूज करून तिथं आता इथे आपण बघू शकतो हिअर फिनिश जस्ट वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन फिनिश सो जेनकिन्स काय झालेलं आहे हिअर वी कॅन सी दॅट जेनकिन्स इज सक्सेसफुली इन्स्टॉल्ड आता जेनकिन्स इन्स्टॉल झालंय तर आपल्याला काय करायचंय वी वॉन्ट टू रन द जेनकिन्स काय करायचंय आपल्याला जेनकिन्स स्टार्ट करायचंय सो हाऊ वी आर गोइंग टू बी स्टार्ट द जेनकिन्स आता जेनकिन्स तर आपलं झालं इन्स्टॉल झालं राईट जेनकिन्स काय केलेलं आहे आपण इथं डिप्लॉय केलं आता जेनकिन्स काय करायचंय मला स्टार्ट करायचंय सो जस्ट हिअर वी कॅन सी सम कमांड जेनकिन्स कमांड टू स्टार्ट सो जेनकिन्स हाय ज्या काय कमांडचं नाव आहे जेनकिन्स हायफन just a minute here we can see java hyphen jar jenkins.var आणि इथे पोर्ट नंबर जो कुठला पोर्ट आपण 8080 वर आपण इन्स्टॉल केलेलं आहे राईट कुठल्या पोर्टवर Okay. इन्स्टॉल केलेलं आहे आपण 8080 वर सो सपोज मी कमांड कॉपी केली आणि जस्ट आय एम गो हिअर इन कमांड प्रॉम्प्ट जावा जार येते. ओके. जस्ट मिनिट डॉट वरच्या ऐवजी मी करतोय जार ओके इथे जाऊ आपण या लोकेशनला आणि इथून नवीन टर्मिनल इथं कमांड प्रॉम्प्ट इथे या लोकेशनवर ओपन करतो जिथे आपले जेनकिन्स ओके. वॉर फाईल आपण इथे बघू शकतो तिथे हिअर वी हॅव अ जेनकिन्स वॉर फाईल अँड हिअर वी कॅन ट्रिगर आपण आता बघू शकतो आपण रनिंग करायला लागले आपण आता 8088 आपण चेक करताना केलं होतं 8080 आता आपण कॉपी पेस्ट केलं म्हणून ते 88 राहिलं सो जे कुठलं आपण पोर्ट स्पेसिफाय करू त्या पोर्टवर ते काय व्हायला लागलंय जेनकिन्स काय होतंय स्टार्ट होते म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण लॉन्च करायला लागलो सो आता ज्या पोर्ट आपण इथे स्पेसिफाय केलं 8088 पोर्ट वर काय व्हायला लागलंय स्टार्ट होते सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट सो स्टार्ट होतंय जेनकिन्स आपलं आता आपल्याला जस्ट विल सक्सेसफुली स्टार्टेड ज्यावेळेस मेसेज इथे आपल्याला भेटेल अलाउ करशील ऍक्सेस तर तसं पोर्ट नंबर दुसरा देता येतो का स्टार्ट हो करताना? हो 9090 8080 जे फक्त रिझर्वड पोर्ट असतील ते सोडून जे आपल्या सर्व्हरला काही रिझर्वड पोर्ट असतील ते सोडून तुम्ही कुठलाही पोर्ट 1 2 ते जे आता बघा हे करताना 64,000 काहीतरी एक नंबर आला होता त्या पोर्ट पैकी कुठलाही पोर्ट तुम्हाला रिझर्वड जे असतील ते पोर्ट सोडून तुम्हाला देता येतात ओके आय थिंक सक्सेसफुली अटेम्प्ट 1 ना. हा सो आता इथे जर आपण बघितलं तर हे काय म्हणतंय की तुमचं हे सक्सेसफुली हे स्टार्ट झालेलं आहे जस्ट आपण जाऊ आणि तो पोर्ट काय करू इथं स्टार्ट करू जस्ट आय एम गो हिअर
आणि लोकल होस्ट 8088 वर आपण आता हे केलेलं आहे, राईट? सो मी ते यूज करायला लागलो लोकल होस्ट कोलन 8088. सो आपल्याला फर्स्ट जेनकिन्सची स्क्रीन, फर्स्ट टाइम आपलं जेनकिन्स आपण इथं बघू शकतो. काय झालेलं आहे इथं? सो आता तो काय म्हणतोय की अनलॉक तुम्हाला ऍडमिनचा पासवर्ड जो आहे तो तुमच्या कुठल्या फाईलमध्ये सी युजर मध्ये डॉट ह्या फोल्डर मध्ये ऍडमिनचा पासवर्ड आहे तो कॉपी करा आणि इथं काय करा म्हणतोय तो पेस्ट ओके. करा. मग आपण इथं आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा आता जर आपण इथं बघितलं तर इथं सुद्धा तुम्हाला ह्या फाईलमध्ये हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द ऍडमिन पासवर्ड. हा जो आहे कुठला पासवर्ड आहे? ऍडमिनचा पासवर्ड आहे. सो तुम्ही इथून पण कॉपी करू शकता किंवा ती जी लोकेशनला त्यांनी फाईल दिलेली आहे हा हे इथं सांगितलंय की नाही ह्या फाईलमध्ये दिस मे ऑल्सो फाउंड ॲट सो तिथून जाऊन पण तुम्ही हा पासवर्ड कॉपी करून इथं काय करू शकतात. फर्स्ट टाइम ज्यावेळेस इन्स्टॉल करताय त्यावेळेस आपल्याला तो इथं टाकायचा आहे अँड देन वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन कंटिन्यू बटन. सो कंटिन्यू बटन आता हे आपल्याला प्रत्येक वेळेस लागत नाही. इनिशियली स्टार्टिंगलाच फक्त फर्स्ट टाइम लागतो. आता दोन ऑप्शन आहेत तुम्हाला इथं. सो तुम्हाला स्पेसिफिक प्लगइन पण हे करता येतात आणि रिकमेंडेड पण आहे तिथं. सो आपण आपल्याला इन्स्टॉल सजेस्टेड म्हणजे जे रिकमेंड केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे तुम्ही सिलेक्ट करणार आणि त्यानंतर इन्स्टॉल करणार. आपण काय करायला लागलो जे डिफॉल्ट त्यांनी रिकमेंड केलेले आहेत ते प्लगइन आपण इथं सिलेक्ट करतोय आणि आता आपण बघू शकतो तिथं स्टार्ट व्हायला लागलाय सेटअप सगळं. सो जस्ट हिअर वी कॅन सी या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सगळ्या दे आर गोइंग टू बी स्टार्ट. सो आता हिअर वी कॅन सी दॅट कपल ऑफ सर्व्हिसेस जी सर्व्हिस हे होईल ती लगेच इमिडिएटली ग्रीन होणार आहे. सो फोल्डर्स झालं, OWASAP मार्कअप फॉर्मॅटर आहे ते झालेले, बिल टाइम आउट झालेलं आहे. सो जस्ट जी सर्व्हिस कॉन्फिगर व्हायला लागली ती काय होती इट मे इमिडिएटली गेट ग्रीन टिक येत आहे तिथं लगेच. आणि त्यानंतर तर आपल्याला ही सिंगल टाइम ऍक्टिव्हिटी आहे का सिंगल हे टाइम प्रत्येक ऍक्टिव्हिटी फर्स्ट टाइम त्यानंतर तुम्हाला फक्त डायरेक्टली लॉन्च करायचंय म्हणजे ते सर्व्हर जसं आपण आता जे कमांड यूज केली जावा जी jenkins.war आणि पोर्ट नंबर स्पेसिफाय केलं ती फक्त कमांड यूज करायची. त्यानंतर तुमचं सर्व्हर स्टार्ट होईल. स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला फक्त युजर नेम पासवर्ड आता आपल्याला कॉन्फिगर करायचं आहे. आणखी आपण युजर नेम पासवर्ड कॉन्फिगर केलं. युजर नेम पासवर्ड आपण कॉन्फिगर करणार आहे आणि तोच युजर नेम पासवर्ड तुम्हाला यूज करायचंय ज्यावेळेस पण तुम्हाला जेनकिन्स मध्ये काय करायचंय लॉग इन करायचंय त्यावेळेस. हे एक वन टाइम ऍक्टिव्हिटी हे सगळं जे आहे त्यानंतर तुम्हाला फक्त लॉग इन स्क्रीन येणार तिथं तुम्ही यू कॅन डू द लॉग इन ओनली. क्लिअर? येस सर. So it will take some time to आता हे नेटवर्क स्पीडवर टोटली डिपेंड असतं आपल्या की नेटवर्क चांगलं असेल तर इमिडिएटली पटकन होऊन जातं. हिअर ऑल्सो वी कॅन बऱ्यापैकी फास्ट होतंय. तर आता हे जे आहे गिटहब ब्रांच सोर्स वर्क स्पेस क्लीनअप ग्रॅडल अँड पाईपलाईन गिट ईमेल एक्सटेन्शन ते तुम्हाला हे सगळे डिफरंट सर्व्हिसेस आहेत. मल्टिपल ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. सो ज्यावेळेस तुम्हाला गिटहब ब्रांच सोर्स म्हणजे गिटहब वरून कोड तुम्हाला इथं ट्रिगर करायचा आहे तर तुम्हाला ते गिटहब ब्रांच तिथं ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं. जर तुम्हाला
मेलला एखादा रिपोर्ट पाठवायचा असेल त्याच्यासाठी ते मेलर एक्सटेन्शन दिलेलं आहे, ईमेल एक्सटेन्शन दिलेलं आहे, थीम्स दिलेले आहेत इथं डिफरंट डिफरंट, इथं ग्राफ्स दिलेले आहेत. सो त्याचे सगळे हिअर वी कॅन सी दॅट डिफरंट डिफरंट ऍक्शन्स. नाऊ वी कॅन सी दॅट वी हॅव सक्सेसफुली ऑलमोस्ट सगळं काय केलेलं आहे, सर्व्हिसेस त्यांना कॉन्फिगर केलेले आहेत. नाऊ जस्ट वी कॅन सी द नेक्स्ट स्क्रीन. ज्या काही सगळ्या डिपेंडन्सी होत्या त्या लोकल सर्व्हरवर त्यांना काय केलेलं आहे, हिअर वी कॅन सी दे हॅव सक्सेसफुली इन्स्टॉल्ड. आता आपल्याला काय करायचंय, नाऊ वी आर गोइंग टू बी फर्स्ट ऍडमिन जो आहे तो ऍडमिनला इथं आपल्याला लॉग इन करण्यासाठी युजर नेम पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो जो आपण ते क्रेडेन्शियल्स टाकले ते परत परत आपल्याला लागणार नाही, ते फर्स्ट टाइमच लागणार होते. सो आपण इथं काय करायला लागलो, तर ऍडमिन युजर नेम काय घेतलं मी ऍडमिन, आणि पासवर्ड मी काय करायला लागलो admin@123 द्यायला लागलो. जस्ट आय एम गोइंग टू यूज द पासवर्ड एज admin@123. सो तुम्हाला फुल नेम, ईमेल ऍड्रेस काय द्यायचं असेल देऊ शकतात. आयदर वी आर गोइंग टू बी सेव्ह अँड कंटिन्यू. सो इफ यू वॉन्ट टू गिव्ह, सो कॅन आय यूज सेम? येस सर, शुअर. Okay, so I'm going to be click on save and continue. So सेव्ह करायचं असेल सेव्ह. आता इथं पोर्ट जे आहे जेनकिन्स URL आपण 8088 वर केलेलं आहे, तर आपण ठीक आहे ते ठेवू आणि सेव्ह अँड फिनिश. सो स्टार्ट युझिंग जेनकिन्स. सो ते काय म्हणलं, जेनकिन्स रेडी आहे, वी आर स्टार्ट युझिंग द जेनकिन्स. सो सेटअप जो आहे तो सेटअप इथं झालेला आहे, राईट. सो आपण इथं बघू शकतो युजर जो आहे ऍडमिन युजरनं, म्हणजे जो मेल आयडी किंवा नाव दिलेलं आहे त्यांना तो युजर ऍडमिन आहे आणि त्याने इथं आपण काय केलेलं आहे, लॉग इन झालेलं आहे. सो वी आर ऑन जेनकिन स्क्रीन. आता इथं आपल्याला काय करायचंय की वी वॉन्ट टू रन आवर स्क्रिप्ट. ओके, आपल्याला आपल्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्या स्क्रिप्ट आपल्याला रन करायच्या. पण त्या स्क्रिप्ट रन करायच्यात तर इथं पाईपलाईन इथं काय करावी लागते, क्रिएट करावी लागते. सो पाईपलाईन क्रिएट करण्याच्या आधी जस्ट वी डू सम चेंजेस इन आवर, जिथं आपल्या लोकल मध्ये ज्या स्क्रिप्ट आहेत. सो इथं जर आपण बघितलं, सो सर मी एक सेकंद द्या, मला आपलं ओपन करतो. ठीक आहे. ओके, ऑटोमेशन. येस. ओके. सो आता इथं प्ले राईट ऑटोमेशन मध्ये गेल्यानंतर आपण इथं बघू शकतो डिफरंट डिफरंट आपल्याकडे पेजेस आहेत. जसे की डॅशबोर्ड पेज टेस्ट आहे, डॅशबोर्ड टेस्ट युझिंग एक्सेल आहे, किंवा युझिंग जेसन आहे. सो डिफरंट डिफरंट आपल्याकडे काय आहेत, डेटा ड्रिव्हन लॉग इनचे आहे. सो हे सगळे टेस्ट केसेस आहेत. आणि ह्या टेस्ट केसेस सोबतच अगेन आता सपोज मला ह्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या स्क्रिप्ट मला रन करायच्यात, त्या पाईपलाईन वर रन करायच्यात. असं त्या केसमध्ये आता आपण इथं काय करतो, कमांड काय करतो, जस्ट वी आर गोइंग टू बी यूज npx प्लेराईट टेस्ट नावाची कमांड आहे. सगळ्याच टेस्ट केसेस मला रन करायचे असतील तर, मला स्पेसिफिक एखादा पेजच्या टेस्ट केसेस रन करायचे असतील तर मी ती स्पेस काय करायला लागलो, स्पेसिफाय करायला लागलो, आणि त्या टेस्ट केसेस काय करतोय मी, रन करतोय. आता इथं ज्या काही मला टेस्ट केसेस, कुठलेही टेस्ट केसेस रन करायचे असतील तर त्याच्यासाठी मी काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी यूज, एक मला इथं आपण बघू शकतो एक फाईल आहे बघा, पॅकेज डॉट जेसन. कुठली फाईल आहे, पॅकेज डॉट जेसन. ह्या पॅकेज डॉट जेसन मध्ये जर आपण इथे गेलो तर इथं स्क्रिप्ट नावाचं एक फोल्डर दिसतंय. येस. तर आपल्याला ज्या काही स्क्रिप्ट रन करायचे तर त्या स्क्रिप्ट आपण मेंटेन करणार आहेत कुठं, या स्क्रिप्ट मध्ये. सो स्क्रिप्ट मध्ये मी चाललो आता, एमटी आहे राईट, स्क्रिप्ट कसं आहे सध्या, एमटी आहे, ब्लँक आहे. सो त्याच्यामध्ये सपोज आता आपण जर बघितलं तर मला ज्या स्क्रिप्ट आहेत, जसे की आता आपण ऑप्शन्स बघू शकतो तिथं तुम्हाला कुठले कुठले म्हणजे ॲल्युअर ओपन करायचं आहे, ॲल्युअर जनरेट करायचं आहे, डिबग करायचं आहे, हँडल करायचं आहे, टेस्ट. सो मला सपोज आय वॉन्ट टू रन रिग्रेशन, काय रन करायचंय मला, काय रन करायचंय, रिग्रेशन.
रिग्रेशन. सो रिग्रेशन रन करण्यासाठी सो म्हणजे रिग्रेशन मध्ये काय, सपोज आता तू इथं टॅग दिलेला आहे का कुठल्या टेस्टला एखादा रिग्रेशन? येस येस केलेलं आहे मी कायला. येस. इथं जसं की स्मोक आहे. सो हिअर वी कॅन सी दॅट की हा रिग्रेशन टॅग आहे, राईट. हा काही काही टेस्टला इथं रिग्रेशन जसा टॅग आहे. सो मग मी काय करायला लागलो, सो मला जर रिग्रेशनच्या स्क्रिप्ट रन करायचे असतील तर आपण कमांड काय करतो, npx प्लेराइट टेस्ट हायफन ग्रेप ग्रेप रिग्रेशन. आणि काय करतो, टॅग काय करतो, @रिग्रेशन, राईट. असंच आपण स्पेसिफाय करतो. येस. वी कॅन डू द सेम थिंग. मला रिग्रेशन रन करायचंय, सो हे आता मला स्मोक रन करायचंय. आय वॉन्ट टू रन, काय करायचंय, स्मोक पण टॅग यूज केलेला आहे, राईट. येस. सो स्मोक करायचं असेल तर आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी यूज रिग्रेशनच्या ऐवजी मी काय करतो, इथं टॅग काय यूज केला आपण, स्मोक. आता सपोज मला सगळे स्क्रिप्ट रन करायचे, राईट. स्मोक असेल, रिग्रेशन असेल, ज्या टेस्ट मधल्या सगळ्या स्क्रिप्ट रन करायचे. सो मी इथं यूज काय करायला लागलो, ऑल टेस्ट. काय घेतलं मी, ऑल टेस्ट. आणि इथं फक्त मी डायरेक्टली कमांड काय द्यायला लागलो, फक्त npx प्लेराइट टेस्ट. सो सगळे स्क्रिप्ट काय होतील, इथं रन होतील. सो मी सेव्ह केलं. आता ह्या ज्या आहेत या कमांड काय केलं मी, आय एम गोइंग टू बी सेव्ह. आता मी जर इकडे गेलो आपल्या कमांड प्रॉम्प्टवर आणि मला हे रन करायचे, रिग्रेशन रन करायचे, तर मी आता इथं डायरेक्टली मी रिग्रेशन रन करणार. तर मग मी इथं काय करायला लागलो बघा, मी npx नाही, मी npm यूज काय करायला लागलो, कमांड कुठली यूज करतोय, npm रन. काय रन करायचं मला, रिग्रेशन. रिग्रेशन. सो मी कमांड दिली npm रन रिग्रेशन. सो आता जर आपण बघितलं, सो दे हॅव स्टार्टेड रिग्रेशन. बघू शकतो कमांड कुठली कॉल केली त्यानं, npx प्लेराइट टेस्ट हायफन ग्रेप रिग्रेशन. सो रिग्रेशन स्टार्ट केलेलं आहे, दे आर एक्झिक्युटिंग. येस. आणि आय थिंक तू नंबर रिपोर्टिंग मध्ये जो लाईन असेल किंवा तो कुठला, हा सर चेंज केलेला आहे थोडं. तर ते रिपोर्ट आपण इथे बघू शकतो. ते रिपोर्टिंग नुसार ते 1 2 नंबर वगैरे इथे दाखवते, राईट. सो हे काय झालं, आता ह्या कमांड आपल्याला, हीच कमांड आपल्याला इकडं हिअर वी आर गोइंग टू बी यूज वेन वी आर गोइंग टू बी इंटिग्रेट करायचंय आपल्याला. सो इंटिग्रेट करताना मग सुरुवातीला आता आपल्याला जसं की आपण हे पहिल्यांदा काय केलं, ज्या काही आपल्याला रिक्वायरमेंट होते आपल्या, जसं की हे रिक्वायरमेंट पाहिजे होते की पॅकेज डॉट जेसन मध्ये आपण स्क्रिप्ट मध्ये डिफाईन करून टाकले की रिग्रेशन रन करायचंय, स्मोक रन करायचंय, कुठले कुठले सूट जे काही लागतील ते आपण इथं काय करून ठेवणार आहे, कॉन्फिगर करून ठेवणार आहे, जसं पाहिजे जे पाहिजे ते. जर रिग्रेशन रन करायचंय तर रिग्रेशन टॅग आपण तिथं म्हणजे ते स्पेसिफाय केलं, स्मोक रन करायचं स्मोक स्पेसिफाय केलं. आता त्यानुसार आता आपल्याला काय करायचंय, वी आर गोइंग टू बी क्रिएट द इथं जेनकिन्स वर. सो जस्ट हिअर इट मे टेक सम टाइम, इकडे एक्झिक्युशन चालू आहे. सो तोपर्यंत वी आर गोइंग टू बी जाऊ आपल्या सर्व्हरवर. सर्व्हरवर मी काय करतोय, न्यू ऍटम. कशावर क्लिक करतोय, जेनकिन्स मध्ये न्यू ऍटम. न्यू ऍटम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्पेसिफाय करावं लागेल काय नाव द्यायचंय त्या ऍटमला. सो दे आर गोइंग टू बी आस्क यू एंटर अन ऍटम नेम. सो मला मी इथं नाव द्यायला लागलो काय, प्लेराइट ऑटोमेशन. सो जे काही तुम्हाला नाव द्यायचंय. आता हा जो प्रोजेक्ट आहे इथं डिफरंट ऑप्शन्स विचारतोय, तर मी सध्या सिलेक्ट करतोय कुठला, आय वॉन्ट टू सिलेक्ट क्रिस्टल. freestyle project. I am going to be click on freestyle project and I am going to be click on OK button. So OK button वर मी काय केलं, क्लिक केलं, freestyle project सिलेक्ट केला, OK button वर क्लिक केलं. So they are going to be move to the next step. So इथे बघू शकतो आपण ते नेक्स्ट स्टेपला चाललंय.
ओके. आता हे तयार झालं. प्लेराईट ऑटोमेशन नावाचं जे आहे इथं तो आयटम काय झालेला आहे, सिलेक्ट झालेला आहे. हिअर वी कॅन सी दॅट डिफरंट डिफरंट आपल्याला आता कॉन्फिगर मध्ये ऑप्शन्स येतील. सो देर आर डिफरंट डिफरंट टॅब्स वी कॅन सी दॅट. सो आता जर इथं आपण बघितलं जनरल मध्ये, जनरल मध्ये डिफरंट डिफरंट आपल्याला ऑप्शन्स यायला लागले. हिअर वी कॅन सी दॅट डिस्कार्ड ओल्ड बिल्ड्स, गिटहब प्रोजेक्ट, किंवा मी इथे ऍडव्हान्स वर क्लिक केलं. सो ऍडव्हान्स वर क्लिक केल्यानंतर अगेन हिअर वी कॅन सी डिफरंट डिफरंट ऑप्शन्स आर देअर. सो आता जर जर आपल्याला सोर्स कोड गिटहब वरून घ्यायचा असेल तर आपण काय करणार, इथं स्पेसिफाय करणार काय गिट, आणि गिट मध्ये स्पेसिफाय केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, जर कोड आपला गिटहबवर असेल तर ते स्पेसिफाय करावं लागेल, गिटहबचं URL द्यावं लागेल, त्याच्यासोबत तुम्हाला क्रेडेन्शियल्स तुमचे द्यावे लागतील, किंवा टोकन असेल तर आपल्याला टोकन क्रिएट करून इथं टोकन स्पेसिफाय करावं लागेल. सो आता आपला प्रोजेक्ट गिटहबवर नाहीये, आपला कुठं प्रोजेक्ट आहे सध्या, लोकल. लोकलवरच आहे. त्याच्यामुळे आपण वी आर नॉट गोइंग टू बी यूज गिटहब. गिटहब यूज करायला लागलोत का इथं, नो. नो. सो वी आर नॉट गोइंग टू बी यूज गिटहब. आपल्याला ऑप्शन्स काय आहे, आपल्याला कुठं यूज करायचं आपल्याला हे, सो लोकलवर आहे. लोकलवर आहे तर आपल्याला इथं बघू शकतो एक ऑप्शन, सॉरी, कस्टम वर्कस्पेस आहे इथं. ओके. सो कस्टम वर्कस्पेसवर आपल्याला काय स्पेसिफाय करावं लागेल, कुठं आहे आपली रेपोजिटरी, कुठं आहे आपली रेपो जी डिरेक्टरी, तो काय विचारतो इथं, दे आर आस्किंग डिरेक्टरी. सो याचा पाथ हे कुठं आहे, प्ले राईट फोल्डर तुझं कुठल्या ड्राईव्हवर आहे, डी मध्ये आय गेस. जस्ट वी इथे एक सेकंड वरती आहे. इज द फोल्डर, गो, हे फोल्डर आहे. सो मी काय करायला लागलो, हा पाथ काय केला मी इथं कॉपी आणि इथं स्पेसिफाय करतो. सो जस्ट वी आर गोइंग टू, किंवा कॉपी करून पेस्ट कर बरं. ओके. सो हा आला तुमचं, काय आला इथं पाथ. सो जस्ट वी आर गोइंग टू बी स्पेसिफाय द पाथ. ठीक आहे. आता आपण इथं काय केलं, पाथ झाला. पाथ झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, डिस्प्ले नेम. नाही नाही काही गरज नाही डिस्प्ले नेमची. आपल्याला इथं पाथ झाल्यानंतर वी हॅव ऑप्शन कॉल्ड बिल्ड, बिल्ड स्टेप्स. सो आता आपल्याला हे कशावर एक्झिक्यूट करायचे आहेत बिल्ड, आपलं सर्व्हर कुठलं आहे, एड्युरेटेड तर नाही 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 हे विंडोज आहे राईट. हा, जर yes. लिनक्स मशीन असेल किंवा माझं मॅक मशीन असेल तर मी शेल यूज करणार, पण माझी मशीन कुठली आहे इथं, विंडोज. बॅच कमांड. ओके. म्हणून मी काय करायला लागलो, विंडोज बॅच, आणि विंडोज बॅच मध्ये जाऊन मला काय करावं लागेल, आय एम गोइंग टू बी स्पेसिफाय करावं लागेल काय, तर त्या कुठली कमांड इथं मला यूज करायची. सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन विंडोज, कशावर केलेले, विंडोज बॅच वर, आणि त्यामध्ये आपण स्पेसिफाय करणार आहेत, वी आर गोइंग टू बी आपण तिथे काय केलेलं होतं, npm रन रिग्रेशन आहे. रन. आता सपोज मला रन करायचंय, काय करायचंय, रिग्रेशन. सो मी तर काय स्पेसिफाय करायला लागलो, npm रन रिग्रेशन. ओके. सो मी इथं आणि सेव्ह करतो, आणि आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन सेव्ह केलं. आता सेव्ह केल्यानंतर आपला प्रोजेक्ट वगैरे सेव्ह झालाय. आता मी जर इथे काय केलं, आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन बिल्ड नाव. सो बघ आपण इथे बघू शकतो बिल्ड काय झाली, ट्रिगर झाली. येस. सो आता आपण त्याच्या इथं कन्सोल आउटपुट मध्ये इथं गेलोत,
सो कन्सोल आउटपुट मध्ये जसं आपल्या लोकल वरून आपण ट्रिगर केलेलं होतं तसं सेम आपल्याला इथं दिसतंय का ट्रिगर झालेलं दिसतंय. येस. सपोज तुम्हाला इथं कन्सोल मध्ये प्लेन टेक्स्ट मध्ये बघायचं असेल सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन टू द प्लेन टेक्स्ट. सो इथं प्लेन टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायला भेटेल की एक्झिक्युशन कसं चालू आहे. सो जस्ट हे एक्झिक्युशन मोड मध्ये आहे. कशामध्ये तुमचं एक्झिक्युशन काय झालेलं आहे स्टार्ट झालेलं आहे. सो आयदर किंवा इथं आलोत आपण. तर मग इथे आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये कॉन्फिग फाईलमध्ये हेडेड मोड काही दिलेलं आहे तर इथे काय होईल तो हेडलेस वरतीच रन होईल का? आपल्याला हे आता इथं जे आहे ते आपल्याला डिफॉल्ट जो आहे ना त्या फाईल मध्ये आता इथं CI/CD वर रन होताना डिफॉल्ट आपलं हेच असतं Headless. कुठलं हेडलेसच असतं. ओके. सो पण आपल्याला तिथं स्पेसिफाय पण करावं लागेल हेडलेसच म्हणून. सो आपण इथं बघू शकतो आता एक 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 जसे की पहिली टेस्ट काय झालेली कॅन वी सी सक्सेसफुली लॉग्ड म्हणजे जे जे आता टोटल 6 टेस्ट आहेत रिग्रेशन मध्ये तर सगळ्या टेस्ट इथं रन व्हायला लागले. येस. सो हिअर आता सेकंड टेस्ट झाली रिग्रेशन जो आपल्याला इथं आपण काय केलं हे स्पेसिफाय करायला लागलो आपण इथं काय केलं म्हणजे रिग्रेशन रन करायचं तर त्या कमांड मध्ये जाऊन तिथं काय केलेलं आहे स्पेसिफाय केलं की तुम्हाला काय रन करायचंय. इफ आय वॉन्ट टू रन रिग्रेशन इफ आय वॉन्ट टू रन स्मोक इफ आय वॉन्ट टू रन की ऑल टेस्ट रन करायचे तर ऑल टेस्ट. सो असं डिफरंट डिफरंट ऑप्शन्स आपण इथे करू शकतो किंवा इथं आणखी एक ऑप्शन आहे की आपण याला पॅरामीटराइज पण करू शकतो. काय करू Okay. शकतो त्याला पॅरामीटराइज म्हणजे आपल्याला आपण ट्रिगर करताना आपल्याला आता आपण डायरेक्ट ट्रिगर केलं तर ट्रिगर करताना आपल्याला ऑप्शन येईल तुम्हाला रिग्रेशन आपल्याला रिग्रेशन रन करायचं का आपल्याला स्मोक रन करायच्यात की आपल्याला सगळे स्क्रिप्ट रन करायचे. सो जस्ट वी आर गोइंग टू बी सी वन मोर एक्झाम्पल कारण आपण ऑलरेडी 3 आपले जे पॅकेज डॉट जेसन मध्ये आपण रिग्रेशन स्मोक आणि ऑल टेस्ट असे 3 आपण हे केलेले. येस. जर आणि एक आपण ऑब्झर्व केलं सर लोकलला मी 2 वर्कर्स पाहिले आणि ते 1 वर्कर होती आपण तर मेन्शन केलं नाही ना काही इकडे. आपल्या जे कॉन्फिग फाईल मध्ये असेल तुझ्या मेन्शन Okay. केलेलं तर तेच ते उचलतं तुझी पण तिकडे रन होता 2 वर्कर्स घेतले त्यांनी सर. नाही नाही तिथं जे आता तिथं 2 ऑप्शन आहेत. CI/CD एक ऑप्शन आहे तिथं बघ. हा येस येस येस. जर आपण इथे गेलो जस्ट हिअर आणि आपले प्ले राईट डॉट कॉन्फिग डॉट JS वर जर गेलो तिथं लास्ट फाईल मध्ये सो इथं जे ऑप्शन असेल तुझं CI/CD साठीच खाली हा सीएसडी अनडिफाईन्ड केलेलं आहे 1 वर्कर. ओके. सो लाईन नंबर त्या 24. येस. सो जो इथं आहे अनडिफाईन्ड इथं जे प्रोसेस आहे सो इथे एकच वर्कर आहे सो त्याच्यामुळे तो काय करायला लागलाय दे आर गोइंग टू बी यूज. ओके. सो हे आपल्याला इथं डिफाईन करावं लागेल की तुला किती वर्कर पाहिजे 2 पाहिजे 3 पाहिजे 4 पाहिजे 1 पाहिजे सो त्यानुसार तो काय करायला लागलाय दे आर गोइंग टू बी एक्झिक्यूट. आणि हे ज्या स्क्रिप्ट आहेत त्या स्क्रिप्ट कुठं व्हायला लागल्यात आता एक्झिक्युशन. सो आपण बघू शकतो वी हॅव सक्सेसफुली डन झालंय जॉब आपला काय झालेला आहे पास झालेला आहे राईट. सो आता मी परत चाललो आणि इथं कॉन्फिग मध्ये जातो मी आणि कॉन्फिग मध्ये जाऊन मला काय करायचंय हे ज्या स्क्रिप्ट आहेत ह्या पॅरामीटराइज म्हणजे जसं आता आपण ट्रिगर केलं तर ट्रिगर करताना कसं झालं की स्पेसिफाय करावं लागायला लागलं. इथं काय करावं लागेल मला इथं कमांड स्पेसिफाय करावं लागतं रिग्रेशन रन करायचं रिग्रेशन किंवा मला स्मोक रन करायचंय तर इथे जाऊन परत मला कमांड चेंज करावं लागेल राईट. स्मोक करावी लागेल रिग्रेशन करायचंय तर रिग्रेशन करावं लागेल. पण जर मला काय करायचंय सपोज हे रिग्रेशन नाही पाहिजे मला पॅरामीटराइज करायचं याला काय करायचंय या स्क्रिप्ट काय करायच्यात पॅरामीटराइज करायच्यात. सो पॅरामीटराइज करायचे असतील तर मी इथे काय करायला लागलो हे npm रन रिग्रेशन जे आहे ते काढून टाकलं मी इथे. आहे का इथे काय नो नाही. वरती इथे गेल्यानंतर ऑप्शन आहे दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज्ड Okay. आहे ऑप्शन
येस. ओके. सो त्याच्यामध्ये ऑप्शन काय आहे? ऍड पॅरामीटर्स. काय आहे ऑप्शन? ऍड पॅरामीटर्स. पॅरामीटर्स मध्ये मी सिलेक्ट करायला लागलो चॉईस पॅरामीटर. काय करतोय मी? चॉईस पॅरामीटर. आता चॉईस पॅरामीटर मध्ये मी तर याला नाव काय द्यायला लागलो? स्क्रिप्ट. काय नाव द्यायला लागलो? ओके. स्क्रिप्ट. पॅकेज डॉट जेसन मधलं जे आहे ते नाव दिलं नाही लागलं, तसं तसं काही नाही. आपल्याला त्या पॅकेज डॉट जेसन मध्ये जे स्क्रिप्टचे नाव आहे तेच द्यायचे. पण इथं मी ओके. त्याला नाव इथं पॅरामीटरला नाव दिलं मी स्क्रिप्ट. तिथे स्क्रिप्ट आहे. ओके. जर या आपण ऑब्झर्व केलं तर तिथं काय नाव आहे? पॅकेज डॉट जेसन मध्ये स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट. पण मी इथं नाव दिलं काय? स्क्रिप्ट. आणि इथं जे आहे त्याच्यामध्ये जे पॅरामीटर आहेत कुठलं? रिग्रेशन आहे. बरोबर आहे. सो मी इथे यूज करायला लागलो रिग्रेशन. ठीक आहे. सेकंड पॅरामीटर काय आहे तिथं? स्मोक. Smoke. So I'm going to be use smoke. कॉपी झालेलं होतं. टाइप कर बर. एक सेकंड. कॉपी करतो. आणि तिसरं Done. सो झाले आपले. इथं काय झालेले आहेत? आपण पॅरामीटर्स वगैरे काय केलेले आहेत? डिफाईन केलेले आहेत. राईट. सो वी आर गोइंग टू बी डिफाईन द पॅरामीटर्स. आता पॅरामीटर्स डिफाईन केल्यानंतर आपल्याला इथं काय करावं लागेल? इथं स्पेसिफाय करावं लागेल ना की काय आहे, कुठलं आहे. इथे आपल्याला स्क्रिप्ट म्हणून लिहावं लागेल. ओके. हा. राईट. इथं काय करताना आपल्याला काय करावं लागेल? वी आर गोइंग टू बी डिफाईन ॲज अ स्क्रिप्ट. राईट. सो मग इथं आपण डिरेक्टली मी लिहिलंय तर काय लिहायला लागलो? स्क्रिप्ट लिहिलं जे आपण तिथे स्पेसिफाय केलेलं आहे. सो npm रन काय म्हणतो आपण? npm रन आणि मी जर सपोज सेव्ह केलं. सो आता काय ऑप्शन आलं आपल्याला? ओके. बिल्ड बिल्ड विथ विथ पॅरामीटर्स. पॅरामीटर्स. सो आता पॅरामीटर्स आलेत का सगळे? येस. येस. सपोज मी स्मोक केलं आणि बिल्ड ट्रिगर केली. मी जर ट्रिगर केली कुठली? बिल्ड. स्मोक करून बिल्ड मी काय केली इथं? ट्रिगर केली. कन्सोल आउटपुटला जातो इथं मी. सो रन काय व्हायला पाहिजे? ओके. आय थिंक समथिंग इज स्मॉल मध्ये ते स्क्रिप्ट आय गेस नाव. स्मॉल मध्ये नाहीये. आपल्याला इथं स्पेसिफाय करताना जस्ट मिनिट. कॉन्फिगर विंडोज मध्ये आपण इथं आय थिंक पर्सेंटेज यूज करतो. सो चालू झालंय. Okay. बघू शकतो. स्मोक न काय व्हायला लागले? सगळे स्क्रिप्ट ज्या स्मोकचे असतील त्या टेस्ट केसेस काय व्हायला ट्रिगर होत आहेत. आता ऑल टेस्ट केल्यानंतर सगळेच जेवढ्या काही टेस्ट आहेत टेस्ट फोल्डर मधल्या सगळेच एनपीएक्स, कारण तिथे आपण काय नाही स्पेसिफाय केलेला कुठला टॅग वगैरे. वी आर स्पेसिफाईंग एनपीएक्स प्ले राईट टेस्ट. सगळेच टेस्ट काय होतील? एक्झिक्यूट होतील. सो या वेळेनं आपण काय करायला लागलो हिअर? वी आर गोइंग टू बी डू द इंटिग्रेशन विथ जेनकिन्स. कशावर इंटिग्रेशन केलेले आपण? जेनकिन्सवर. आता फक्त ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो, रिअल टाइम काम करतो, तर हेच जे आहे सर्व्हर जे आहे ते आपण आपल्या लोकलवर केलेलं आहे. इन्स्टॉल कुठे केलेलं आहे? कारण आपण जर बघितलं हे लोकल होस्ट म्हणजे 127.0.0.1.0.0.1 हा पोर्ट आहे आणि याच्यावर म्हणजे ते हे झालं सर्व्हरचा आयपी, कारण आपल्या लोकल मशीनचा आयपी.
त्याच्यासाठीच आपल्याला इथे त्याला काय नाव असाइन केलेलं आहे तर लोकल होस्ट नाव असाइन केलेलं आहे. आणि इथे बघू शकतो 8088 पोर्टवर आपण लॉन्च केलेलं आहे. हेच कसं असतं रिअल टाइम मध्ये ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस काय असतं, कुठला ना कुठला एक डोमेन स्पेसिफाय केलेला असेल किंवा एक डोमेन नेम असेल किंवा एक आयपी त्यांनी काय कॉन्फिगर केलेला असेल. त्याच्यावर हे ऑलरेडी हे त्यांनी जेनकिन्स डिप्लॉय केलेलं असतं आणि त्याच्यावर जाऊन मग आपल्याला इथं ज्यावेळेस आपण आता काय करायला लागलो, आपण इथं जे हा जो प्लेराइट ऑटोमेशन इथं ऍड केलेला आहे, तर याच्यामध्ये आपण आपला कोड आता सध्या आपल्या लोकलवरच आहे, राईट? येस. कोड पण कुठं आहे आपला लोकलवरच आहे. मग लोकलवरच आहे म्हणून आपण काय केलं इथं कॉन्फिगर करताना कोड वगैरे इथून आपण काय केलेलं आहे, वी आर गोइंग टू बी स्पेसिफाय केलंय की आपला कोड कुठं आहे. तर तो कोड आपण तिथं काय केलेला आहे त्याच्यासाठी आपण स्पेसिफाय केलं की आपल्याला जसं पॅरामीटराईज करायचं होतं पॅरामीटराईज केलं. त्यानंतर आपला कोड काही CI/CD वर नव्हता. सो त्याच्यामुळे आपण इथं काही गिट वगैरे सिलेक्ट केलेलं नाहीये, राईट? सो वी आर नॉट गोइंग टू बी तर जे जे म्हणजे जिथं कोड होता ते आपण स्पेसिफाय केलं की माझा कोड इथं आहे. परत आपल्याला विंडोज सर्व्हरवर रन करायचे म्हणून आपण इथे स्पेसिफाय केलं विंडोज. काय केलेलं इथं कमांड इथं यूज काय केलेली विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये आपण रन करायला लागलो म्हणून विंडोज कमांड यूज केली. सो ह्या वेनं आपण काय केलेलं आहे वी आर गोइंग टू बी यूज CI/CD. काय करायला लागलो आता ह्या स्क्रिप्ट आपल्या कशा रन व्हायला लागल्यात. आता तू जो काही रिपोर्ट इथं कॉन्फिगर केलेला असशील, तू जो येस. काही रिपोर्ट कॉन्फिगर केलेला असशील त्यानुसारच इथं रिपोर्ट काय होणार आहे जनरेट होणार आहे. तू जर तिथं रिपोर्ट कॉन्फिगर केलेला असशील कुठला तुझ्या त्या config.js मध्ये जर कुठला आपण ॲल्युअर रिपोर्ट Allure, केलेला असेल HTML. किंवा तुझा डिफॉल्ट असेल HTML असेल तर तोच रिपोर्ट इथे जनरेट होणार. ओके. इज इट क्लिअर? आणि सर तो रिपोर्ट वाया मेल पण काहीतरी शेअर करतो, ते कसं प्रोसेस ते चालते? आपल्याला त्याच्या कॉन्फिगरेशन आहेत परत अगेन. सो आता आपल्याला हे सगळं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आता हे काय आपण करायला लागलो लोकल. हे ट्रिगर कुठे केलं लोकल मशीन वरती. लोकल मशीनवर लोकल सर्व्हरवरती. आपल्याला आता त्याच्यासाठी डिफरंट वी आर हॅव्हिंग या कॉन्फिग मध्ये भरपूर कपल ऑफ थिंग्स आहेत. बट बेसिकली हे जो आहे हे आपलं काम ऑटोमेशन टेस्टर्स नाहीये. हे आपल्याला फक्त आयडिया असायला पाहिजे आपण कुठं करतो कसं करतो किंवा कसं ट्रिगर करायचंय कसं एक्झिक्युशन होतं. हे आपल्याला फक्त एक बेसिक आयडिया असायला पाहिजे CI/CD ची. काय हे ऍक्च्युअल आता आपण आपल्या प्रत्येकाच्या टीम मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल तुम्ही ज्याही प्रोजेक्ट मध्ये काम करताय DevOps टीम असते. येस सर. येस सर. सो हे काम सगळं कोणाचं आहे त्यांचं कोणाचं DevOps इंजिनियरच. DevOpsच काय करणार आहे ती टीम काय करणार आहे तर हे सगळं त्यांचं काम काय तर बऱ्याच मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तर ते काय करणार आहेत आपल्याला आपल्याला काम काय करायचंय आपण आपला कोड कुठे ठेवणार आहेत गिटहबवर. आपण आपला कोड कुठे ठेवायला लागलो गिटहबवर. गिटहबवर. मग गिटहबची जी काही रेपो असेल ती रेपो आपण त्यांना देणार. ते त्याच्या अगेन्स्ट पाईपलाईन क्रिएट करणार. तर तुमच्याकडून कमांड आता जसे आपण घेतले की नाही कमांड स्पेसिफाय केलंय जेसन कुठल्या पॅकेज.json मध्ये जसं रिग्रेशन मला रन करायचं तर ते कमांड तो स्पेसिफाय तुझ्याकडून घेणार फक्त. तुझ्या रेपो घेणार तू आणि त्याच्यासाठी तो पाईपलाईन क्रिएट करणार. परत तुला रिपोर्ट कुठं पाहिजे मेलला पाहिजे का तर तो मेल आयडी तो घेणार. परत तुझा जॉब काय करायचा आहे हा पिरियडिकली ओके. रन करायचा आहे. हा जॉब काय करायचा आहे मला स्पेसिफिकली म्हणजे जसं की मला डेली पिरियडिकली रन बेसिस, करायचं 15 days like that. आहे. म्हणजे तर पिरियडिकली रन करण्यासाठी हिअर वी आर हॅव्हिंग अगेन वी आर हॅव्हिंग ऑप्शन्स. म्हणजे सपोज तुला डेली रन करायचं आहे किती सो जस्ट हिअर ट्रिगर ट्रिगर्स मध्ये सो पिरियडिकली आहे बिल्ड पिरियडिकली. सो इथं आपण काय करणार वी आर गोइंग टू बी स्पेसिफाय. सो किती म्हणजे तुला जस्ट आपण इथं जर ऑप्शन बघितलं.
I want to execute my automation pipeline daily 9 AM. तुम्ही त्याच्यासाठी मला काय लागणार आहे? सो आता इथं आपण बघू शकतो जस्ट हिअर काय दिलेलं आहे ह्या क्रॉन टॅब मध्ये. सो फक्त आपल्याला हे स्पेसिफाय करायचे काय 0 एवढंच. कशामध्ये द्यायचंय तुझ्या ह्या पिरियडिकली मध्ये एवढंच स्पेसिफाय करायचं, बाकी काय करायची गरज नाही. Okay. आता हे जे आहे 09 म्हणजे रोज 9 वाजता सकाळी तुझा जॉब काय होणार आहे ऑटोमॅटिकली ट्रिगर होणार आहे. आता सेव्ह केलं आणि आपण अप्लाय केलं की ऑटोमॅटिकली 9 वाजता तुझा जॉब काय होणार आहे. म्हणजे तुला आता परत तो जॉब ट्रिगर करायची स्पेसिफाय करायची गरज आहे का? नो. नाही, ऑटोमॅटिकली त्या टायमिंगला तो जॉब काय होणार रन होणार, एक्झिक्यूट होणार. तुला रिझल्ट तू जे काय स्पेसिफाय करशील म्हणजे ते आता टीम्सला पण आपले कॉन्फिगर करतात. सो त्या टीम्स चॅनलवर आपल्याला रिपोर्ट येऊन जातो. सो ते सगळे ऍक्टिव्हिटी दे आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल. डेव्हऑप्स टीम ह्याच्यासाठी आपलं काम आहे स्क्रिप्टवर. आपल्याला फोकस कशावर करायचंय स्क्रिप्ट डेव्हलप करणं. आता आपल्याला नेक्स्ट जे आहे वी आर गोइंग टू बी लर्न द गिटहब प्रोसेस कशी फॉलो करतो, गिटहब मध्ये कॉन्फ्लिक्ट आले तर ते कसे रिझॉल्व्ह करायचे, रेपो कुठं ठेवतो, आपल्या रेपो पब्लिक असतात का प्रायव्हेट असतात. तर ती प्रोसेस आपल्याला वी आर गोइंग टू बी सी द नेक्स्ट थिंग. ती प्रोसेस आपल्याला बघायची आणि त्यानंतर मग राहतं याच्यामध्ये एपीआय टेस्टिंग कशी परफॉर्म करायची. हाऊ वी आर गोइंग टू बी डू द एपीआय टेस्टिंग. सो टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू बी लर्न अबाउट द गिट अँड गिटहब. 1-2 सेशन जातील आपले, 2-3 सेशन गिटहबवर आणि त्यानंतर मग आपल्याला बघायचंय हाऊ वी आर गोइंग टू बी डू द. सो हे जेनकिन्स कळालंय हाऊ वी आर गोइंग तर टू बी डू. एक वेळेस ते दाखवा ना की गीट वरतून घेताना काय काय ऑप्शन्स ऍड करावं लागतात प्रोजेक्ट. आता आपण इथे गेलो कॉन्फिग केलं जस्ट याच्यावर प्ले राईट ऑटोमेशन वर जस्ट मिनिट इथं प्ले राईट ऑटोमेशन वर गेलो, कॉन्फिग मध्ये गेलो. कॉन्फिग मध्ये गेल्यानंतर तुझा प्रोजेक्ट कुठला आहे गीट वरती आहे समजा. गिटहब वरती तुझा काय इथं प्रोजेक्टचा तुला स्पेसिफाय करावं लागेल URL. URL मध्ये गेल्यानंतर अगेन तुझं URL रिपॉझिटरीची URL ना सर. रेपोचीच URL राईट. ओके. रेपोची URL दिल्यानंतर अगेन इथं स्पेसिफाय करावं लागेल तुला क्रेडेन्शियल्स. इथं रेपोची URL दिलीस, इथं तुला क्रेडेन्शियल्स मध्ये आपल्याला मोस्टली आपण जे टोकन जनरेट करतो का गिटअप मध्ये जाऊन, हा 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 येस. तो तुम्हाला क्रेडेन्शियल्स मध्ये टोकन पास करावा लागतो. सो ऍड मध्ये गेल्यानंतर सो तुम्हाला जेनकिन्स साठी पाहिजे. ओके, सो इथं स्पेसिफाय केलं आपण आधी URL. सो युजर नेम विथ पासवर्ड. सो त्याच्यासाठी तुम्हाला इथं युजर नेम दिला. युजर नेम पासवर्ड मध्ये पासवर्ड नाही टाकायचं तुम्हाला टाकायचंय टोकन. काय टाकायचंय ओके. ओके. इथं गिटअपचा टाकायचं ना सर युजर नेम आणि गिटअपचा. सो ते केल्यानंतर मग तुम्हाला बाकीची प्रोसेस सेमच आहे. बाकीची प्रोसेस जे आहे ते सेमच आहे. जसं की तुला ट्रिगर करायची 9 वाजता पिरियडिकली तेच तू स्पेसिफाय करणार आहे. तुला जे कमांड द्यायच्यात त्या कमांड तू त्याच स्पेसिफाय करणार आहेत. जसं की इथं मला स्क्रिप्ट रन करायचे स्क्रिप्ट वी आर गोइंग टू बी स्पेसिफाय, किंवा मला रिग्रेशन करायचे रिग्रेशन, मला ऑल टेस्ट करायचे तर ऑल टेस्ट. सो जस्ट वी आर गोइंग टू स्पेसिफाय द कमांड अँड वी आर गोइंग टू बी डू. बाकी काही चेंजेस नाहीयेत. पण हे आपल्यासाठी कोण करतं या सगळ्या गोष्टी हो. नाही सर, आता काही कंपनी विचारतायत ना ते एसडेट रोल साठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्ट. त्याच्यामध्ये सगळं विचारतात करतात, पण ज्यावेळेस आपण काम करायला जातो ना त्यावेळेस काही नसतं आपल्याला येस येस येस. अनालिसिस हा, करायचं. ते कारण मी एक काल जॉब रोल मला आलाय. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये हे सर्व गोष्टी मेन्शन होत्या की लाईक गिटअप तुम्हाला म्हणजे जेनकिन्स पाईपलाईन ऍड करता आली पाहिजे, गिटअप वरतून कोड कॉन्फिगर करता आला पाहिजे. ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये. आता तुला एक आयडिया आली की जेनकिन्स वर काय आहे काय नाही.
सो फक्त काय आहे, GitHub मध्ये करताना काय करायला लागलो आपण, गिटचा URL द्यायला लागलो, राईट? गिटचे क्रेडेन्शियल्स द्यायला लागलो. सो आता जे लोकल वरून आपल्या ट्रिगर झालं ते कुठून ट्रिगर होणार? जे आपण लोकल वरून ट्रिगर केलं तेच कुठून ट्रिगर होणार आहे? गिटचे क्रेडेन्शियल्स गिट दिले की गिट सर्व्हर गिटवरनं. सोर्स होईल. आपली लोकल मशीनच्या ऐवजी काय व्हायला लागलं? गिटची रेपो व्हायला लागली तिथे. ओके. सर ही प्रोसेस फॉर सेलेनियम पण सेम अशीच आहे ना? सेमच सेम. ओके. फक्त कमांड चेंज होतील का त्या? हा, इथं आपण NPM यूज केलं. हा. तिथं आपण मावेन यूज करतो MVN. येस येस. MVN टेस्ट असेल, तुझे जे काही MVN पॅकेज असेल, MVN क्लीन इन्स्टॉल असेल, त्याचे डिफरंट आपण कमांड स्पेसिफाय तुला ओके. ब्राउझरवर स्पेसिफिक असतील. आता MVN टेस्ट मध्ये आपण -D काहीतरी D टाइप इज इक्वल टू क्रोमियम, एज तसं स्पेसिफाय करणार आपण फक्त. क्लिअर? आणि सर हे प्रत्येक वेळेस आता लोकल वरती जर आपण केलंय, आता आपण लोकल वरती पाहिलं, तर आपल्याला हे कॉन्फिगर मध्ये आता हे बिल्डला आपल्याला रन करायचंय. आपण शेड्यूल नाही केलेलं आहे, मॅन्युअली आपल्याला रन करायचंय. तर आपल्याला इथे या साईट वरतीच यावं लागतं का? पोर्ट वरती येऊन इथे त्या येऊन? साईट वरतीच जावं लागणार ना मॅन्युअल. आणि जर हे गिटहब वरतून असेल तर कुठून आपण त्याला प्ले करतो त्या पर्टिक्युलर याला पाईपलाईनला? नाही. आता तुझं GitHub वरून तुझा हा कोड, तर तुला ह्या सर्व्हरवरच यावं लागणार तुला ट्रिगर करायला. तुला मॅन्युअली ट्रिगर करायचं असेल तर. जो काही ओके. तुझा सर्व्हरचा IP असेल तुझ्याकडं किंवा जे काही URL असेल त्याच्यावरनं जाणार, तू तिथं लॉग इन करणार आणि तुला मॅन्युअली ट्रिगर करायचे बिल तर तू मॅन्युअली ट्रिगर करणार तिथे जाऊन. ओके. तुला ऑटोमॅटिक करायचं असेल तर तिथं जसं आपण ऑप्शन यूज केलं ते कॉन्फिगर मध्ये पिरियडिकली, तर ते ऑटो ओके. तिथं पिरियडिकली तो पिक करणार आणि तुझं तो एक्झिक्युशन होणार आणि तुला रिपोर्ट वगैरे मग येणार. त्या केसमध्ये आपल्याला इथे जाऊन या सर्व्हर वरती जाऊन त्या बिल्डला प्ले वगैरे करायची गरज नाही, करेक्ट ना? नाही, पिरियडिकली केल्यानंतर काय गरज आहे? तुझं ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होणार ना ते. ओके. नाही म्हणजे युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन वगैरे करायची काही गरज नाही. काही एकदाच ती वन टाइम ऍक्टिव्हिटी असते युजर नेम पासवर्ड. म्हणजे जे आता आपल्याला जर मॅन्युअली तुला ट्रिगर करायचं असेल तर तुला युजर नेम पासवर्ड टाकावं लागणार, जावं लागणार. तू पिरियडिकली स्पेसिफाय केलं की ते ऑटोमॅटिकली तो त्याचं तिथं एक्झिक्युशन करणार. ओके. त्याच्यासाठी तर त्याला म्हणतो ना आपण CI/CD. कारण आपल्यासाठी तो एक्झिक्युशन करतोय, आपल्या बियॉन्ड, राईट? आपण म्हणजे प्रत्येक वेळेस नाहीत करत बसणार. आपण त्याला काय करायला लागलो सांगतोय, की बाबा हे कर. तो जाणार, पिक करणार. आपण त्याच्यासाठी नेसेसरी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याला. गिटचा URL देणार आहे, त्याचे क्रेडेन्शियल्स देणार आहे. सो तो घेणार, तो एक्झिक्युशन करणार. आपल्याला फक्त अनालिसिस करायचं. आपल्याला फक्त जाऊन काय करायचंय? वी कॅन डू द अनालिसिस ओनली. काय फेल्युअर झालं असेल, जसं की आता इथे ही सेकंड पाईपलाईन आपण बघितली, ही आपली फेल झाली. सेकंड पाईपलाईन काय झालेली, इथं आपण ट्रिगर केली त्यावेळेस आपली कमांड तिथं काय होती, चुकलेली होती. पण आपण जर इथं जाऊन कन्सोलमध्ये जर गेलो, कन्सोल आउटपुटमध्ये गेल्यानंतर तो काय म्हणतो, इथं स्क्रिप्ट NPM मिसिंग द स्क्रिप्ट. कारण आपण डायरेक्ट स्क्रिप्ट पास केलं होतं. तिथं ज्यावेळेस आपण विंडोजमध्ये तिथं चूज करायची त्याला स्क्रिप्ट, तर तिथं आपल्याला पर्सेंटेज द्यावं लागतं. ते आपलं मिस झालं होतं. स्वतःच आपल्याला इथं जे काही फेल्युअर आलेलं असेल ते आपल्याला कन्सोलला, तिथं आपल्याला कन्सोल किंवा आपले जे काही डिफरंट रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट्स मध्ये दिसणार. आपल्याला ते जाऊन फक्त अनालिसिस करायचं त्या लोकेशनला जाऊन. हेच आपलं काम असतं. अनालिसिस आपल्याला CI/CDचं काय फेल्युअर झालंय, काय पास झालंय ते कळालं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. आणि एवढाच ऍक्सेस असतो आपल्याला. कारण ते डेव्हऑप्स घेतलेले तर त्यांना काय काम करणार आहेत? आपणच सगळं केलं, राईट? आपल्याला आणखी एक चान्स आहे कृष्णा. जर आपण जास्त इंटरेस्ट घेतला आणि हे जर शिकलो तर आणखी चांगले पॅकेजेस भेटतील. ओके, ओके. सो विल स्टॉप हियर. येस सर. चलो, ग्रेट डे अहेड. थँक यू ऑल. बाय. थँक्यू सर.